हॅलो, नमस्कार. मी चंद्रकलाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. काय मग मंडळी, तुम्हाला सुद्धा नेहमीचा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल ना? नेहमी उपमा किंवा पोहे आपण हे जास्त प्रमाणामध्ये करतो. पण आज मी एक तुमच्याशी भन्नाट रेसिपी शेअर करणार आहे. तर त्या रेसिपीचं नाव आहे सुशेला. तर सुशेला म्हणजेच आपण चुरमुऱ्यापासून बनवतो. तर कोणी ह्याला चुरमुरे किंवा कुरमुरे किंवा लाई सुद्धा म्हणतात. मग आज मी ह्याला चुरमुऱ्याची तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे. तर मी इथे एक बाउल चुरमुरे घेतलेले आहेत. मी पाव किलो चुरमुरे घेतले आहेत आणि त्याला फोडणीसाठी मी इथे 2 कांदे चिरून घेतले आहेत, थोडीशी कोथिंबीर आहे. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत आणि थोडेसे कढीपत्त्याची पानं घेतले आहेत. तर ज्याप्रमाणे आपण पोहे बनवतो, पोह्याला पण आपण अगोदर भिजवून घेतो, त्याचप्रमाणे मी ह्याला आता भिजवून घेणार आहे. तर आता सर्वात अगोदर आपण ह्याला पाणी टाकून भिजवून घेऊया कुरमुरे. ज्याप्रमाणे आपण पोहे धुवून घेतो त्याचप्रमाणे ह्याला सुद्धा भिजवायला लागतं. पण हा नाश्ता एकदम हलका फुलका आणि एकदम खायला सुद्धा एकदम स्वादिष्टच लागेल. आमच्या इकडे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हा नाश्ता जास्त प्रमाणामध्ये खाल्ला जातो. जसं की कोणी घरामध्ये पाहुणे आले किंवा असं घरामध्ये काही प्रोग्राम सुद्धा असले की आमच्या इकडे सुशेलाचाच प्रोग्राम जास्त असतो. आता ह्याला मी चांगलं असं भिजवून घेते. आता ह्याला मी असं चांगलं मस्तपैकी भिजवून घेतलेलं आहे. ह्याला आपण काढून घेऊया आता. ह्याला आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. पाणी ह्याच्यातनं एक्स्ट्राचं आपण काढून घेऊया. बघू शकता आता कुरमुरे चांगलं आता मी भिजवून घेतलेले आहेत. आता आपण ह्याची फोडणी तयार करूया. आता फोडणीसाठी मी इथे 4 चमच तेल टाकून घेते. तर माझा चमच छोटा आहे त्यामुळे मी 4 चमच ह्याच्यामध्ये तेल यूज करणार आहे. आता फोडणीसाठी आपण ह्याच्यामध्ये कांदा परतून घेऊया. इथे 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत मी. ह्याला थोडंसं मी मिक्स करून घेते. आता कांदा आपला परतून झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हिरवी मिरची टाकूया. मी इथे 4 ते 5 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. तर ह्यामध्ये आपण काही जास्त मसाले वगैरे न टाकता तरी सुद्धा हलका फुलका हा नाश्ता खायला तर एकदमच स्वादाला एक नंबर येतो. आणि जास्त प्रमाणामध्ये हे कर्नाटक साईडला जास्त उपलब्ध भेटतो आपल्याला. हर एका हॉटेलमध्ये सुद्धा आपल्याला हा सुशेलाचा प्रमाण जास्त प्रमाणात दिसतो. आता ह्याच्यामध्ये मी काही कढीपत्त्याचे पाने टाकून घेते. थोडंसं कांदा आपला तपकिरी कलर येईपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया. आता माझा कांदा चांगला परतून झालेला आहे. थोडासा ह्याचा कलर पण बघू शकता चेंज झालेला आहे. आता आपण बाकीचे मसाले ह्याच्यामध्ये ऍड करूया. तर मी इथे सफेद डाळवा घेतला आहे फुटाणे, ते सुद्धा मी इथे टाकून घेते याच्यात. तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर तुम्ही शेंगदाणे सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता. इथे 1 चमच मी धनेपूड घेतलेला आहे, ते पण परतूया. अर्धा चमच मी इथे चिकन मसाला घेतलेला आहे. गावा साईडला तर काय ते घरकुल मसाला म्हणून असतं, ते त्याच्यामध्ये जास्त टेस्ट येते. पण ह्याच्याने सुद्धा आपल्याला तशीच टेस्ट येणार. तर हे सुद्धा मी 1 चमच घेतलेला आहे. अर्धा चमच हळद आहे. तर हे सगळे मसाले आपण एकजीव करून घेऊया. आता चवीनुसार मी ह्याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकून घेते. आता आपले चुरमुरे भिजवलेले आहेत ते सुद्धा मी ह्याच्यामध्येच टाकून घेते आता. हा नाश्ता तुम्ही सुद्धा एकदा तरी असा नक्की ट्राय करून बघा. ह्याचा सुद्धा स्वाद आपल्याला माहिती पडेल. एकदम साधी सोपी आणि खायला हलकी फुलकी मस्त रेसिपी आहे ही. आता ह्याला सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया. तर 2 मिनिटं इतकं आपण ह्याला चांगलं असं परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. तर अशी मी भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकते. कोथिंबीरने ह्याला चव तर अजूनच चांगली येईल.
मिक्स करून घेऊया. हा नाश्ता तुम्हाला तुळजापूर, पंढरपूर ह्या साईडला गेलात ना तरी सुद्धा तुम्हाला हा नाश्ता हॉटेलामध्ये सुद्धा भेटेल. तर आता ह्याला आपण प्लेटीमध्ये घेऊया. आता आपण ह्याला प्लेटीमध्ये घेऊया. नाश्ता तर एकच नंबर झालेला आहे आपला. ह्याच्यामध्ये मी थोडीशी बारीक शेव घालून घेते. थोडीशी आपण बारीक शेव सुद्धा ह्याच्यामध्ये टाकूया. आणि मी इथे तळलेली मिरची ठेवली आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ह्याचं नाव आहे सुशेला. तर ह्याला तुम्ही कुरमुऱ्याचा चिवडा किंवा पोहे सुद्धा म्हणू शकता, पण आमच्या भागामध्ये ह्याला सुशेलाच म्हणतात. मग सुशेला तुम्हाला कसा वाटला? सुशेलाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा